इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात साजरे होणारे सनातनी हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तथा मोठे पर्व अर्थात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा अर्थात रामनवमी। त्याच अनुषंगाने गत अनेक वर्षांची परंपरा अखंडित राखत श्री राम सेवा संस्था यांच्या माध्यमातून रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर श्री राम मंदिराच्या 19व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत राम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी श्री राम मंदिर श्रीकृपा हाऊसिंग सोसायटी निलयोग नगर राम अंबर अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते। श्री राम नवमी निमित्त श्रीराम सेवा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुनील चव्हाण, उपाध्यक्ष राजेंद्र अप्पा कुलकर्णी, विलास यादव तसेच सचिव लक्ष्मण मोहपे, उपसचिव दिलीप खंकाळ, खजिनदार तुषार भौसार तसेच सदस्य दिलीप गंभीरराव, प्रमोद लाड, महेश ठोकळ, चंद्रकांत शिरोरे, भालचंद्र कोठावदे, सतीश पाटील, राजेंद्र दशपुते, सुधीर कुमार शर्मा आदी कार्यकारिणी सदस्यांच्या विशेष आधिपत्याखाली काकड आरती, श्रीराम अभिषेक, सत्यनारायण महापूजा, भजन कीर्तन, राम जन्मोत्सव सोहळा तसेच श्री रामनवमी निमित्त प्रभू श्री रामचंद्रांची पालखी तथा मिरवणूक तथा महाप्रसाद रूपी महाभंडारा अशा इतर अनेक धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन सदर संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले। सदर कार्यक्रमांतर्गत मोठ्या संख्येने उपस्थिती लावणाऱ्या महिलांच्या माध्यमातून तथा संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यांच्या माध्यमातून राम जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला। सदर कार्यक्रमाला तुळशीराम चौधरी, सरिता तुळशीराम चौधरी, संजय अदक, अनिता अदक, विश्वजित करंजुळे पाटील, निखिल वाळेकर, मनीषा वाळेकर, भारतीय जनता पक्षाचे संतोष शिंदे, रुपाली लठ्ठे, संतोष जंगम, उभाटाचे संतोष शिंदे, अजित खरा, दुर्वेश राणा, अजित काळे, सचिन पाटील अशा इतर अनेक राजकीय क्षेत्रातील मान्यवर पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थिती लावत तसेच प्रामुख्याने हेरंबम मंदिरातील नवनियुक्त ट्रस्टी आदींनी विशेष उपस्थिती लावत श्री रामनवमी निमित्त मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचे विधिवत दर्शन घेतले। उपस्थित सर्वच मान्यवरांचा श्री राम सेवा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुनील चव्हाण तसेच उपाध्यक्ष राजेंद्र अप्पा कुलकर्णी, विलास जाधव तथा इतर कार्यकारिणी सदस्यांच्या माध्यमातून शाल, पुष्पगुच्छ तसेच सन्मान चिन्ह देत विशेष सन्मान करण्यात आला। श्री रामनवमी निमित्त श्रीराम सेवा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी संस्थेच्या माध्यमातून सर्वांना सर्वात पवित्र मंगलमय अशा रामनवमी पर्वाच्या विशेष शुभेच्छा दिल्या। तसेच श्रीराम सेवा संस्थेच्या माध्यमातून श्रीराम नवमी निमित्त काढण्यात आलेला भव्य दिव्य असा श्रीराम पालखी सोहळा तसेच अतिशय सुप्रसिद्ध नामांकित अशा सखी लेझिम पथकाच्या माध्यमातून करण्यात आलेले सुसूत्र लेझिम संचालन हे या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज।
आज श्री रामनवमी आहे आणि त्या बाबतीत श्रीराम सेवा संस्थेच्या माध्यमातून आपण साजरी करतायत, काय सांगा? कालाबद्धाप्रमाणे यावर्षी श्रीरामनवमीच्या उत्सवाचं आयोजन केलेलं आहे. श्रीराम सेवा संस्था, श्री कृपा हाऊसिंग सोसायटी यांच्यात, आणि आजचं हे 19वे वर्ष आहे. त्यानिमित्त दिवसभर भजनाचा कार्यक्रम आणि संध्याकाळी भव्य पालखी रथात मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर 7:30 वाजता महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. दरवर्षी या रामनवमी उत्सवाचं अतिशय उत्साहात आयोजन केलं जातं. मी या परिसरातील सर्व भाविकांना, नागरिकांना विनंती करतो की या उत्सवात सामील हवे, तर महाप्रसादाचं त्यांनी लाभ घ्यायचा आहे. आणि सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा. जय श्रीराम, जय श्रीराम.